या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। त्या विमानासमोर फोटो, अजितदादांच्या अपघातामागे कॅप्टन खरातचा हात, नव्या दाव्याने खळबळ। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने विविध आरोप प्रत्यारोप सुरू आहे। या दरम्यान नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात याचा संबंध अजित पवार यांच्या अपघातामागे आहे का, याचा तपास करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातावर अगदी सुरुवातीपासून अमोल मिटकरी सातत्याने सवाल उपस्थित करीत आहेत। विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांपासून मालकाच्या चौकशीची मागणी मिटकरी यांनी केली आहे। दरम्यान नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे कान समोर आल्यानंतर आणि राजकीय नेत्यांची त्याच्याकडे असलेली उठबस पाहता अजित पवार यांच्या विमान अपघातामागे त्याचा काही हात आहे का, असा सवाल उपस्थित करीत मिटकरी यांनी चौकशीची मागणी केली आहे। मिटकरी म्हणाले, कॅप्टन खरात नावाचा भोंदूबाबाचा भांडाफोड कालपासून सुरू आहे। त्याच्या अश्लील व्हिडिओ क्लिप्स पोलिसांनी छापेमारीत जप्त केले आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे। एका तक्रारीवरून त्याच्यावर ही कारवाई झाली आहे। मात्र त्याचा भक्त संप्रदाय राजकीय आणि बॉलिवूडपर्यंत असल्याचे कळत आहे। अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये कॅप्टन खरात हा VSR विमान कंपनीच्या पायलटसोबत तसेच त्याच विमानासमोर उभा आहे। काही दिवसांपूर्वी सहयोग सोसायटी आणि देवगिरी बंगल्यासमोर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे। अशा थोतांडावर आमचा आणि अजितदादांचा विश्वास नव्हता। मात्र हा झालेला प्रयोग अशोक खरात याच्या सांगण्यावरून झाला का आणि याचा धागा VSR कंपनीपर्यंत जात असेल तर अजितदादांच्या घातपातामागे कॅप्टन थोरातांचा हात असल्याचा संशय बळावतो। म्हणून अजितदादांच्या विमान अपघात संदर्भात कॅप्टन थोरात याचा कसून तपास झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। कॅप्टन खरात हा सैन्य दलातील निवृत्त अधिकारी आहे। गुरु मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्मॉलॉजीचे शिक्षणही त्याने घेतले आहे। सैन्य दलातील 20 वर्षांच्या सेवा काळात तो तब्बल 154 देश फिरल्याचे बोलले जाते। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कॅप्टन खरात याची एक आध्यात्मिक संस्था आहे। शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट आहे। याच ट्रस्टचा संस्थापक अशोक खरात असून रुपाली चाकणकर सदस्य आहेत। अनेक राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील महत्त्वाचे लोक खरात याच्याकडे भविष्य पाहायला जात असत। अनेक राजकीय नेत्यांसोबत आणि राजकारणी कुटुंबांसोबत खरात यांचे घनिष्ठ संबंध आहेत।